पूर्वी एखादी गोष्ट केली तर आम्हाला मार्केट कुठं मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यापुढे होता, परंतु आता जागरूकता एवढी झालेली आहे की आता मार्केट आपल्याहून शेतकऱ्याकडे यायला लागले। हे या प्रदर्शनाच्या माध्यमातून याचा अनुभव आम्हाला निश्चितपणे आहे। त्या जमिनीतून उत्पन्न जास्त कसं काढता येईल, उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न जास्त कसं मिळवता येईल, हा उद्देश आमचा या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रामुख्याने। बाबा, खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग, गोकुळ तुपातलं खमंग म्हणजेच गोकुळ तूप। पूर्वी एखादी गोष्ट केली तर आम्हाला मार्केट कुठं मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यापुढे होता, परंतु आता जागरूकता एवढी झालेली आहे की आता मार्केट आपल्याहून शेतकऱ्याकडे यायला लागले। हे या प्रदर्शनाच्या माध्यमातून याचा अनुभव आम्हाला निश्चितपणे। आणि म्हणून एक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी म्हणून आपण जिल्हा म्हणून याची सुरुवात करत असताना सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, अगदी सांगली असेल, कर्नाटक असेल, इथून देखील शेतकऱ्यांच्या ट्रिप्स काल आल्या आणि या कृषी प्रदर्शनाला भेट देऊन त्या ठिकाणी गेले। म्हणजे आज जो मुख्य व्यवसाय ग्रामीण भागाचा आपला आहे, 60% लोकसंख्या ही या शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या। GDP म्हणजे आज देशाच्या उत्पन्नामध्ये 18% GDP हा ऍग्रिकल्चर सेक्टर मधून त्या ठिकाणी निर्माण होतो। आणि म्हणून या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांचा पॉझिटिव्ह असला पाहिजे। आणि म्हणून येणाऱ्या भविष्यकाळात आहे त्या जमिनीतून उत्पन्न जास्त कसं काढता येईल, उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न जास्त कसं मिळवता येईल, हा उद्देश आमचा या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रामुख्याने। आणि आम्हाला खात्री आहे की आज नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ॲक्वाफोनिक असेल, वेगवेगळ्या माध्यमातून तंत्रज्ञान आज या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांच्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न आपण करतो। त्याचा फायदा या कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकाळात सातत्याने घेईल, हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो। आदरणीय PN साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, संयोजक म्हणून त्यांचं मनापासून स्वागत करतो। संजय बाबांचंही मी मनापासून स्वागत करतो की आज 30-40 शेतकऱ्यांचा आपण सत्कार करणार। दररोज 30 शेतकऱ्यांचा आपण सत्कार करत होतो कृषी रत्न देऊ। आज काही शेतकरी जे नाविन्यपूर्ण केलेलं आहे, उत्पादन केलेलं आहे, करून दाखवलेलं आहे, अशा सगळ्या शेतकऱ्यांना आपण तुमच्या पुढे आणून त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घ्यावं, हा उद्देश या प्रदर्शनाच्या पाठीमागचा। त्या ठिकाणी आज शहरातली अनेक लोक खरेदीच्या निमित्तानं इथे येतात की दरवर्षीचा तांदूळ कुठे घ्यायचा तर तो या प्रदर्शनात घ्यायचा, या पद्धतीची भूमिका सगळेजण घेतात। आणि आम्हाला आनंद आहे की शेतकऱ्याला डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचवायचं काम आपल्या या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्याला करता आलं। पुढे तो शेतकरी कायमपणे त्या ग्राहकाच्या कनेक्शन मध्ये राहतो, कारण की आज अनेक विक्रेते आपलं व्हिजिटिंग कार्ड देतात आणि कायमपणे ऋणानुबंध त्या विक्रेत्याचा आणि ग्राहकाचा कायमपणे त्या ठिकाणी राहतो। आणि म्हणून मला वाटतं अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून चांगलं काम आपल्याला उभं करता आलं। रेशीम ज्याचा उल्लेख काल मी केला, 4 आणि 5 लाख रुपये उत्पन्न आता राधानगरीतल्या अनेक शेतकरी रेशीम उद्योगामध्ये त्या ठिकाणी घ्यायला लागले। आपण PN साहेब DPDC मधून ही उजवीकडची बस रेशीम उद्योगाला दिली। हे रेशीम उद्योग देखील अगदी चांगल्या पद्धतीने या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढे येतोय। 2 लाखापासून ते अगदी 5 लाखापर्यंत उत्पादन काढणारी शेतकरी आज राधानगरी असेल, भुदरगड असेल या तालुक्यामध्ये उपलब्ध झालेले। आणि म्हणून कष्ट करण्याची तयारी आपली आहे, इनोव्हेटिव्ह काहीतरी करायची मानसिकता कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची आहे। त्याला प्रोत्साहित करणं, त्याला पाठिंबा दिला, त्याला पाठबळ देणं ही आम्हा सर्वांची भूमिका येणाऱ्या भविष्यकाळात राहील, हा विश्वास या निमित्तानं देतो। आपण सर्वजण या सांगता कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आपले धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।